आडवा बॅटने रोहितच्या बॅटमधून रोहित शर्मा सारखा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू जातोय ओव्हर द बाउंड्री लॉप. षटकार. भाईजान बघा, रोहित शर्माची हिस्ट्री सुद्धा तुम्हाला माहीत असेल, कारण रोहित शर्मा ज्या वेळेला मुंबई टीमसोबत जॉईन झाला, म्हणजे मी लेदर टीमचा रणजी टीमचा विचार करतोय, तर तेव्हा रोहित शर्माचा बॉल एवढा जास्त वेगाने कॅरी व्हायचा ना, तिथेच त्याचं सिलेक्शन झालं होतं इंडियन टीममध्ये. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर रोहितच्या बॅटमधून. यावेळचा बॉल प्रथमेशाचा कशा पद्धतीचा असेल. लो व फुल टॉस बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला आतमध्ये आलाय आणि वाईट बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी, म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पहिला चेंडू जो मारला त्यानंतर गोलंदाजावर पूर्णतः दबाव क्रिएट केलेला आहे, प्रेशर क्रिएट केलेला आहे. नेहमी म्हटलं जातं ना, जूल थॉम्सन इफेक्ट, जो अगदी मेकॅनिकल इंजिनियरला माहीत असेल, प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं, आणि हेच मानसिक परिस्थिती बदलणारी स्थिती मैदानामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. 7 धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी प्रथमेश आलेत गोलंदाजी मार्कवर. यावेळचा बॉल कशा पद्धतीचा असेल. आडव्या बॅटने खेळायचा होता, फाईन क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, हाताच्या खालून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला या ठिकाणी चालना मिळालेली आहे. चौकार. कौस्तुभ पाटकर यांनी जर झेल पकडला तर उलेश चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कौस्तुभ वाटकर यांनी जर झेल पकडला तर उलेश चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 11 धावसंख्या स्कोर कार्डवर. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्र खाली आहे, क्षेत्र कोणतंही असू द्या, मेहनत करावी लागेल. मेहनत केली, पुलचा फटका, पॉवरफुल सुपर हिट. चौकार. बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करा, अर्ध काम सोपं करा, आणि तशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर आपण पाहिलंय 2 चौकार, आणि या सर्व धावसंख्येच्या मदतीने टोटल स्कोर झालेला आहे 15 धावा. प्रथमेशची खराब गोलंदाजी पाहायला मिळते. गती परिवर्तन, फ्रंट फुटवर येऊन चेंडूला कव्हर्समध्ये खेळायचं होतं, कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बॉल सापडलेला नाहीये. दुसरी धाव चोरायची होती, परंतु दिवसा ढवळ्या या संध्याकाळच्या वेळेला चोरी होणार नाहीये, कारण पेट्रोलिंग करणारे जे क्षेत्ररक्षक आहेत ना, ते अगदी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. 16 धावसंख्या. लारा हे नाव तुम्ही टेनिस क्रिकेटच्या अलिबागच्या पटलावर तुम्ही जरूर ऐकलं असेल. लाराला आता नाखवा वॉटर स्पोर्ट संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. संघाचा संघनायक आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे, टॉस हरलाय, आणि टॉस हरल्यानंतर आता मोठी धावसंख्या उभं करण्याचं हे त्यांचं टार्गेट असणार आहे. यावेळचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला. या साईडला खेळायचं की त्या साईडला खेळायचं, फ्रंट फुटला खेळायचं की बॅक फुटला खेळायचं, या विवंचनेमध्ये अडकला होता लारा, आणि तिथे मात्र डॉट चेंडू खेळलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत कोणती वाढ नाही आहे. त्याचबरोबर आपण स्कोर कार्डवर नजर फिरवली तर 16 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी आमचे स्कोरर शुभम सांगतात की 16 धावा झालेल्या आहेत, आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे डॉट बॉल किती होत आहेत, नो बॉल किती होत आहेत, विकेट किती येतात, हॅट्रिक कोणी घेतले, त्यानंतर चौकार किती मारली गेलेले आहेत, सिंगल्स किती आलेले आहेत, डबल्स किती आलेले आहेत, या गोष्टींवर सुद्धा बारकाईने लक्ष आहे. सो कौतुक शुभमचं सुद्धा करणार आहे. वेल डन शुभम. शेवटचा बॉल 16 धावा. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये कदाचित. फांडले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगलच येणार. 22 स्वरूपाची ही धाव असणार आहे. एकेरे धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, सांगता झालेली आहे, आणि विकास दादा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा.
अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे ती नाकवा वॉटर स्पोर्ट या संघाने. परंतु शुभमचं तर तू कौतुक करत होतास, परंतु त्याच्याबद्दल एक वैशिष्ट्य तुम्हाला अजून एक सांगतो की मलासुद्धा अजून माहिती नाही आहेत. तुमचे रायगड जिल्ह्यातले खेळाडू असू देत किंवा जे टी व्हीवर आपण यूट्यूबवर बघतो जे आयकॉन्स खेळाडू कोणते आहेत, जर तो शुभम त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला 12व्या प्रतिनिधीची सुद्धा गरज नाही आहे. कारण सर्व खेळाडूंची नावं अक्षरशः अलिबाग तालुक्यातील असो, रायगड जिल्ह्यातील असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जे खेळाडू येतात ना, त्यांची सर्वांची नावं आणि तोंडपाठ आहेत त्यांना, आणि खेळाडूसुद्धा अतिशय तोंडपाठ पद्धतीने आहेत. असा हा आमचा शुभम हर हुन्नरी असा आहे. अतिशय चांगला गुणलेखनाचा सुद्धा काम पद्धतीने करतोय. पहिला षटक समाप्त झालेला आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. बघा, अगदी विकास दादा तुम्ही बरोबर म्हटलात की तुम्हाला जर शिकायचं असेल ना तर तुम्हाला मेहनत करावी लागते. आता शुभमने काय केलं की स्कोरर जर तुम्हाला राहायचं असेल ना तर प्रत्येक प्लेअरची तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचे रेकॉर्डसुद्धा माहिती पाहिजे, जी ॲक्च्युली जबाबदारी कॉमेंटेटरची असते. परंतु शुभम सांगतोय की मला हे सुद्धा करायचं आहे, मला सर्व खेळाडूंची माहितीसुद्धा हवी आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन खूप असते आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. अगदी अलिबागमध्ये तितकीशी कॉम्पिटिशन नाही आहे, परंतु अलिबागच्या बाहेर जर तुम्ही गेला तर स्कोररसाठी सुद्धा कॉम्पिटिशन आहे. विकास दादा बरोबर आहे. पण शुभम आहे ना, पूर्वी 12वा खेळाडू म्हणून फक्त यायचं नावं सांगण्यासाठी थळेश्वर थल संघ असला की तो आपला येऊन बसायचा, नावं सांगायचा. परंतु त्यामधून त्याने ती सर्व कला आत्मसात केली आणि आज तो या साखर प्रीमियर लीग सारख्या मोठ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी त्याला गुणलेखनाची जबाबदारीसुद्धा आपण त्याला पार पडताना बघतोय. दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये 2 वर्ष त्याने सहाय्यक गुणलेखकाची भूमिकासुद्धा पार पाडलेली आहे. PNP चषकामध्ये सुद्धा त्याने सहाय्यक गुणलेखकाची भूमिका पार पाडलेली आहे. आता त्याला आसमान ठेंगणं आहे. चांगला चेंडू या ठिकाणी दुसरं षटक संघाचा कर्णधार घेऊन आला होता गोलंदाजीसाठी विशाल राणे, एक उंच पुरा गोलंदाज. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं बॉलिंगमधील म्हणणा रनअप आहे ना, तो अतिशय चांगला स्टायलिश रनअप आहे. शेवटच्या क्षणाला फलंदाजाची मोमेंट्स बघतो आणि चेंडू टाकतो. अशा पद्धतीचा मी पहिला चेंडू बघितलेला आहे त्याचा. अगदी रिदम फार इम्पॉर्टंट आहे आणि रिदमिक गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी येतोय. बघा, हेड पोझिशन खूप चांगली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. पडल्यानंतर बॉल अगदी अँगलने बाहेर आलाय, परंतु हेड पोझिशन अगदी सरळ राहते, म्हणजे बॅट्समनला पाहतोय शेवटपर्यंत आणि हे फार गरजेचं असतं ना. अगदी गोलंदाजाचं कौतुक करेन, रोहित सारख्या फलंदाजाला 2 चेंडूंवर जागेवर थांबवलेला आहे, रोखलेला आहे. यावेळचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. एका हाताने अडवायचा की 2 हाताने पकडायचा या विवंचनेमध्ये अडकलेला असताना कॅच ड्रॉप केलेली आहे. मी नेहमी म्हणतो विकास दादा, सोडायचा असेल तर तंबाखू सोडा, दारू सोडा, सिगरेट सोडा, गुटखा सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण कॅच सोडू नका. आता बघतो धावसंख्या धावफलकावर आहे ती 20 धावा. दुसरं षटक चालू आहे. विशाल राणेची गोलंदाजी आहे, परंतु यष्ट्यांच्या भूमिका, जी यष्टीरक्षक असतो ना, जो विकेट किपर असतो यष्टीरक्षक, यष्ट्यांच्या मागे त्याची भूमिका महत्त्वाची असते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चांगला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, पॅडवर आदळतोय, कोणताही धोका निर्माण होत नाही आहे. तर यष्ट्यांच्या पाठीमागे आपण सुनील बुरांडेला बघतो. आमचे परम मित्र आहेत ते. सर्वात अगोदर मित्र कुठला असेल अक्षीमध्ये, माझा साखरेमध्ये तर सुनील होता. अतिशय चांगल्या पद्धतीने यस आणि अतिशय चांगली भूमिका तो पार पाडताना दिसतोय या ठिकाणी. अतिशय चांगली भूमिका पडतोय. अतिशय लेजेंडरी क्रिकेटर तो सुद्धा आहे. 50+ झालेला आहे या ठिकाणी. धावसंख्या स्थिर आहे 20 रन्स. यावेळचा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालेली आहे. यस विकास सर, इसके लिए तो कहा जाता है केटी, जब तक सूरज चांद रहेगा तेरा कैच छोड़ना मेरा अधिकार रहेगा. लगातार की ये 2 कैच छोड़ते हुए और हमारे मित्र वहां पर थोड़ा सा एंजॉय करते हुए, नाम है आशीष नाकवा. उनके लिए कहना चाहूंगा, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो आशीष नाकवा की तरह 2 पैक लगा के सोता है. हा, क्या बात है, बढ़िया बढ़िया. आशिष नाखवा आणि 2 पॅक यावर नंतर बोलूयात आपण. कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा खेळलाय, यावेळी पकडला जातोय झेल. लाराला मैदान सोडावं लागेल कारण त्याच्या खेळीला लागले नजर, मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल त्याला. हजर
केटी सर और विकास सर, ऐसा कहा जाता है कि हम जब कोई कमेंटेटर्स किसी खिलाड़ी को बोलते तो उनको हर्ट होता है, थोड़ा बुरा लगता है, पर ये 2 कैच छोड़ने के बाद उन्होंने देखो अपने आप को कवर किया और कवर पॉइंट की दिशा में कैच लपका। इसीलिए तो कहते हैं ना, सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। और न्यू बैटर मैदान पर उलेश नाखवा एक प्रत्येक जर बॉल डिफेंड केला, बॅटला जरी लावला तर श्याम गण यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे। पण तुम्ही जर कॅच बद्दल तुम्ही बोलत होता, चुकांबद्दल बोलत होता, मी नेहमी म्हणत असो ना, एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, 2 बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं। यस, मैदान पर इनायत नंबर 3 पर अगर सर देखा जाए तो बैटर आ रहे हेमा भाभी के हीरो, बैटर का नाम है उलेश नाखवा। हर डॉट गेंद के ऊपर डिपेंड करने के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहां पर बैटर के लिए है, और वो है हेमा भाभी के हीरो उलेश नाखवा। बघा, उलेश नाखवा 5500 पॉइंट्सला सोल्ड झालेले आहेत नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघामध्ये। सो 5500 पॉइंट्सला सोल्ड झाल्यानंतर उलेश नाखवा इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत। सो प्रत्येक बॉल डिफेंड किंवा बॅटला लावला तरी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे, फार मोठी गोष्ट असणार आहे। गोलंदाजीसाठी आपण बघतो नवीन गोलंदाज येतोय सुजल बामजी, त्याच्या हातामध्ये एक नवीन नवोदित गोलंदाज, पण चांगला हायटेड गोलंदाज आहे। बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल। शेवटच्या क्षणाला खांद्याचा वापर करून वेग देण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू दिशाहीन जातोय, वाईट बॉलचा इशारा येतोय। पहिला षटक टाकलं होतं प्रथमेशने, तब्बल 16 धावा गेल्या होत्या, 17 धावा गेल्या होत्या। तदनंतर आपण बघितलं विशाल राणेने चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी, फक्त 4 धावा खर्च केल्या। यावेळचा बॉल सरळ बॅटने खेळलाय, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, रोहित मैदानाच्या बाहेर। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर तुम्हाला फटकेबाजी करायची असेल तर फ्लॅट शॉटला लगावणं फार गरजेचं होतं। इथे बॉल आकाशामध्ये गेला, वाऱ्याच्या प्रवाहाने बॉलला अडवलं, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून तिथे चेंडू अडवण्यासाठी गेले, पकडण्यासाठी गेले, योग्य रीतीने पकडला, चेंडू कॅच केला, फलंदाज रोहित मैदानाच्या बाहेर गेलाय। आता नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्या खेम्यामधून कोण आलाय तर आशिष नाखवा, अक्षय आले मैदानामध्ये। अक्षय, आता अक्षय मोठी फटकेबाजी करू शकतो हा आम्हाला मेसेज आलाय। सो अक्षयसाठी काय प्राइज असणार आहे हा चेंडू खेळल्यानंतर नक्कीच सांगूयात आपण। साखरचा केतन म्हात्रे म्हणून ओळखलं जातं, परंतु या केतन म्हात्रेला पहिल्याच चेंडूवर जीवनदान दिलं जात आहे, धाव चोरलीच जाते। केतन म्हात्रे क्या कर दिया। बघा, मला ही माहिती होती अगदी की केतन म्हात्रे त्याच्या एका शब्दावर येतो, किती पैसे घ्यायचे किंवा घ्यायचे नाही हा विषय बाजूलाच राहिला, परंतु अक्षयने फोन केला आणि केतन म्हात्रे आला नाही असं कधीच होत नाही। बायकर मॅन ऑफ इंडियन क्रिकेट, टेनिस क्रिकेट, 38 बाईक, 6 4 व्हीलर। सुजल बामजी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार। हा काय केतन मात्रेचीच बालंदाजीची जाणीव करून देणारा, आठवण करून देणारा हा नेत्रदीपक, अतिशय देखणा स्ट्रोक, चौकार। ठिकाणी करून दाखवलेला आहे। आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेला आहे। धावा झालेले आहेत ते आतापर्यंत 28 धावा। तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे गोलंदाज सुजल बामजी। या गोलंदाजाने सुद्धा बरंचसं नाव कमावलेलं आहे या एरियामध्ये, या विभागामध्ये। सो आता ती कामगिरी चांगल्या पद्धतीने त्यांना भुषवावी लागेल, कारण तिसरी ओव्हर जी अगदी मध्यावरची ओव्हर आहे या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये। यावेळी अक्षयने पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता। गोलंदाजाने काय केलं, आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर अगदी बुंधा जसा मारावा ना तशा पद्धतीची गोलंदाजी केली। त्याच दरम्यान आपण मी अगोदरच उगाच कौतुक केलं नव्हतं, सुनील बुरांडेची यष्टीरक्षकाची जबाबदारी बघा कशा पद्धतीने पार पाडतोय। मला वाटतं आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट विकेट किपर म्हणून त्याला पारितोषिक द्यायला
हरकत नाही आहे, परंतु खराब चेंडू होता यावेळेला. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. पंचांचा इशारा येतोय बाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळते. त्या फुलटॉसचा पुरेपूर फायदा करता आलेला नाही आहे केतन म्हात्रेला. केतन म्हात्रे म्हणजे आपला अक्षय मुंडे, ज्याला अक्षय केतन म्हात्रे म्हणून ओळखला जातं. त्याच्यासारखीच देहयष्टी, देहबोली, स्टायलिशपणा त्याच्यासारखाच आहे. आणि केतन म्हात्रेने खरोखर मागच्या स्पर्धेमध्ये काय अप्रतिम दर्जाचा या ठिकाणी खेळ करून दाखवला होता या मैदानावर, आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाला अंतिम विजेतेपद सुद्धा प्राप्त करून दिलं होतं. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज झालेत. यावेळचा बघा बॅटच्या कडेला लागलाय. 500 रुपये तर मिळणार हे मात्र निश्चित आहे, परंतु केतन मात्रे अगदी स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे धावत होते, सुखरूपरित्या पोहोचलेले आहेत. सो श्यामगण यांनी जे प्राइज लावलेले ते अगदी जिंकलेले सुद्धा आहे उलेश नाखवा यांनी. यस, श्यामगन सर ने जो 500 रुपए का कैश प्राइज लगाया हेमा भाभी के हीरो उलेश नाखवा, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज जरूर प्राप्त करते हुए मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्रेयस असणार आहे. सो आमच्याकडून थोडंसं राहिलं होतं, सो सॉरी फॉर दॅट. श्रेयस मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्सचे श्रेयस मॅन ऑफ द मैच का किताब घेने से यायचा आहे. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 2 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 12 गेंदों का खेल शेष बाकी है. अक्षय सागर प्रीमियर लीग पर्व 4 का ये थरार है और ये आज के दिन का आखिरी मुकाबला बी पूल का ये पहला मैच हम देख रहे. टीम नागपा स्पोर्ट्स वॉटर्स बनाम प्रीत 11 साखर. बघा करंट रन रेट जर तुम्ही पाहिलत ना तर 10 ची सरासरी कायम राखलेली आहे. उलेश नाखवा स्ट्राइक एंडला आहे, अक्षय मुंडे नॉन स्ट्राइक एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज विशाल राणे पुनश्च एकदा वैयक्तिक कोठ्यातील शेवटची ओव्हर घेऊन आलेली आहे. 5 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. या 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या 3 प्रारंभिकच्या ज्या ओव्हर झाल्या त्यामध्ये 30 धावा लुटलेल्या आहेत नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने. अजूनही या 12 चेंडूंमध्ये 20-25 धावा शोधण्याची गरज असणार आहे. पाहूया काय घडतंय. यावेळचा बॉल आकाशामध्ये सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये फ्लॅट अँड प्युर यस 6 बाय. श्यामगण या षटकारासाठी काय लवकर पोहोचवा निरोप आमच्यापर्यंत. अतिशय जबरदस्त असा स्ट्रोक बघायला मिळाला, मारल्यानंतर जागा सोडली नाही. एवढा कॉन्फिडेंस और ये कॉन्फिडेंस क्या बात है. बहुत बढ़िया शॉट और उससे भी बहुत बढ़िया कैच. फलंदाज बाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जात आहे. सो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्रेयसला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. काय झेल घेतलाय कौस्तुभ वाटकरने. अप्रतिम वाटकर, जबरदस्त कौस्तुभ, वेल डन. अगदी जबरदस्त कॅच. चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा असणार आहे. परंतु कौतुक करावं लागेल उलेश नाखवाचं, कारण सरावापासून लांब असून सुद्धा पहिल्या चेंडूवर जो षटकार मारला तो अप्रतिम. दुसरा स्ट्रोक सुद्धा लाजवाब होता. ही जी कॅच पकडली आहे उद्देश चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कौस्तुभ याच्यासाठी अगदी खूप चांगली कॅच पकडलेली आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे उद्देश चौलकर. उलेश नाखवा आपल्यासाठी 500 रुपयाचं आणखी एक पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे शैलेश नागवाकडून यांच्याकडून ना. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बॉल आकाशामध्ये बॅक टू द बॉलर. फॉलर थ्रू मध्ये खेळलाय. आल्या पावली तू चल मैं आया. तर श्यामगण यांच्याकडून 3 चेंडूला बॅटला लागले, त्याच्यामुळे 1500 रुपयांचं पारितोषिक उलेश नाखवा यांच्यासाठी आलेलं आहे. कॅश प्राइज हेमा भाभी के हिरो असं मुन्नाभाई बोलतायत. त्याचप्रमाणे 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा मुकेश नाखवा
मुलाला नाव आठवत नाहीये, दमलाय धावत येऊन त्यांच्याकडून आलेलं 500 रुपये म्हणजे 2000 रुपयांचं कॅश प्राईस आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद. आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज जी उल्लेश नाकवा यांची कॅच पकडली कौस्तुभ याच्यासाठी 36 शौलकर यांच्याकडून आलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत, 36 रन्स. बघा पण हेमा वहिनी अतिशय खुश झाले असतील जर मॅच पाहत असतील तर. काय तो षटकार लगावला, अतिशय सुंदर षटकार भाईजान लगावला होता, काय सांगाल त्याच्याबद्दल? यस, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. और विकास सर ने कहा कि प्रैक्टिस का अभाव है, फिर भी उनका सराव न होने के कारण भी क्या शानदार बल्लेबाजी की. इस बार थर्ड मैन की दिशा में खेल दिया, फील्डर बिहाइंड द विकेट, शानदार कैच और इस बार दूसरी हैट्रिक विकेट की प्राप्त करते हुए. गेंदबाज का नाम है विशाल राणे और विकास सर ने जरूर तारीफ की थी कि शानदार न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. डीजे सन्माननीय विश्वनाथ वाटकर यांच्याकडून एक वेगळं पारितोषिक आलेलं आहे. एका ओव्हरमध्ये 3 त्रिफळाचीत बाद झाले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. जर नाही झाले तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सर्वाधिक जास्त विकेट्स घेईल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. और यस, फील्डिंग करने वाली टीम के लिए यहाँ पर बैड न्यूज है, टाइम आपका ओवर हुआ है, 2 गेंद शेष है. इसके बाद एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. तो जरूर स्कोर कार्ड पर हम स्कोर जा पहुंचा है 36, 5 विकेटों के नुकसान पर. और जरूर दिनेश नाकवा इनकी जानिब से यहाँ पर 500 रुपए का कैश प्राइज. उलेश नाकवा, हेमा भाभी के हीरो, उनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर प्राप्त होता हुआ. न्यू बैटर मैदान पर 36 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 5 विकेटों के नुकसान पर स्पीड अप करना है बल्लेबाजी करने वाली टीम. आपको भी टाइम का यहाँ पर सदुपयोग करना है. भाईजान पण प्रतीक केतन मात्र मैदानामध्ये अजूनही आहे. सो त्यांना जास्तीत जास्त चेंडू खेळणे अनिवार्य राहणार आहे जर 50-55 पर्यंत पोहोचायचं असेल तर. आतापर्यंत आपण विचार करतो 4थी ओव्हर चालू आहे आणि या 4थ्या ओव्हरमध्ये लगातारच्या 3 चेंडूंवर 3 विकेट्स आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सो गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे, विशालचं कौतुक करावं लागेल. यावरचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक जेपर्यंत चेंडूचा पिछा करतील तोपर्यंत चेंडू होईल सीमा रेषा पार, चौकार. जरूर आपने अभी भी कहा केतन म्हात्रे के बारे में कहा था, पर अलीबाग तहसील में हम 2 खिलाड़ी देखते हैं केटी जो इस तरह की पर्सनालिटी है, जिसमें वर्सोली के निखिल पाटिल, मैन फ्रॉम वर्सोली, और उनको भी केतन म्हात्रे कहे जाते हैं. आपको पता होगा शरीर यष्टि भी उनकी केतन म्हात्रे की तरह है. और इस बार मिडल की दिशा में खेल दिया, फील्डर है, ओहो, बाज की फाटली निमास की पलाली, डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखणी, बायको पेक्षा मेवणी बरी. मी तर म्हणेन बाचकी फाटली ना मासली सांडली, कॅच सांडल्या हातातून, कारण हाताला कदाचित तेल लावून आले असावे. पण सध्याच्या युगामध्ये भाईजान कोणताच मुलगा केसांना तेल लावत नसेल, केसांना जेल लावतो, केसांना स्प्रे करतो, केसांना पाउडर वैक्स लावतो. यस, एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. टाइम ज्यादा हुआ है, ओवर लिमिट. टोटल स्कोर जा पहुंचा 38 रन 5 विकेटों के नुकसान पर. टोटल अगर स्कोर कार्ड पर देखा जाए पहले बल्लेबाजी करते हुए टीम नाकवा वाटर स्पोर्ट्स टीम यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए 38 रन 5 विकेटों के नुकसान पर. और इस मैच में 4 कैच ड्रॉप किए गए. तो 4 कैच का कीमत तुम क्या जानो रमेश बाबू? 4 कॅचेस ड्रॉप जरूर झालेले आहेत, परंतु त्या कॅचेस किंवा ज्या संधी मिळालेल्या आहेत त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगदी आपण पाहिलेलं आहे रोहितने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून या इनिंगची सुरुवात केली होती. रोहित बाद झाला, त्यानंतर लारा बाद झाला, त्यानंतर उलेश नाकवा बाद झाले, त्यानंतर लाईनच लागली आणि ती लाईन आतापर्यंत धोक्याची घंटा वाजवणारी होते. शेवटची ओव्हर आहे, स्ट्राईक एंडला प्रति केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अक्षय मुंड स्ट्राईक एंडला आहे. आता मोठी फटकेबाजी, अगदी भैरवीचं षटक म्हणूया त्या ओव्हरला, कारण 6 बॉलमध्ये काय घडेल. पंकज नाकवा पहा, अगदी आज प्रत्येक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पंचांना मला वाटलं की प्लेयर्सला कुठला तरी टॉनिक दिलंय की काय. सो थँक्यू पंकजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण आयोजक असून सुद्धा पहा की
व्हॉलेंटिअरची भूमिका सुद्धा बजावताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे फार महत्त्वाचं आहे ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणती भूमिका देऊ द्यात ती निभावणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचा रोल असतो. या वेळचा वाईट बॉल आलाय यज्ञेश बुरांडेचा पहिला चेंडू वाईट बॉल, परंतु जो वॉटर बॉय असतो म्हणजे की पाणी घेऊन जाणारा, आपण बघितलं तर दादा आला होता संघामध्ये. सौरभ गांगुलीचं पदार्पण त्या ठिकाणी होतं आणि सौरभ गांगुलीला 12वा खेळाडू म्हणून ठेवलं होतं आणि त्याला पाणी घेऊन जायला सांगितलं होतं मैदानामध्ये, तर त्याने नकार दिला होता कारण ही वॉज द प्रिन्स ऑफ कोलकाता. अतिशय चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी केतन मात्रेच्या बॅटमधून म्हणजे अक्षय मुंडेच्या बॅटमधून निघतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये सीमा रेषेच्या पलीकडे जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्या गोष्टींकडे आपण जाऊयात की दादा जे गोष्ट सांगत होते की सौरभ गांगुलीला पाणी घेऊन जाण्यासाठी सांगितलं पण तो गेला नाही कारण तो ही वॉज द प्रिन्स ऑफ कोलकाता. पण त्यानंतर जेव्हा गेला नाही त्याला 2 वर्ष इंडियन क्रिकेटमध्ये घेतलं नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. बरोबर आहे आणि तेच सांगणार होतो मी. तेवढा चौकाराला चौकाराची नोंद सुद्धा करताना पाहिजे होती आणि नंतर जो आला 43 धावा दाफळकर आहेत. 43 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. शेवटचं षटक मैदानात यामध्ये ठिकाणी बघायला मिळते. 5 चेंडूंमध्ये बघूया कशा पद्धतीने अक्षय मुंडे आणि दिनेश नाकवा संघ मालक जे आहेत ते कशा पद्धतीने धावसंख्या वाढवतात ते आपण बघणार आहोत. चांगला चेंडू होता परंतु चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव काढली जाते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे अक्षयचा, परंतु या वेळेला त्याला दिनेशने मात्र त्याला साथ दिलेली नाही. अक्षयला स्ट्राईक पाहिजे होती परंतु दिनेशने नकार दिला आणि फलंदाज अक्षय मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. त्या एका धावेच्या मदतीने 44 धावा. शेवटचे मला असं वाटते 4 बॉल बाकी आहेत आणि बॅट्समन नेम असणार आहे स्वराजगण मैदानामध्ये आलेले आहेत. अगदी प्रारंभी जी सुरुवात जी झाली होती ती चांगली झाली होती विकास दादा, पण तदनंतरच्या काळामध्ये जी पडझड झालेली आहे, लगातार विकेट्स फॉल झालेले आहेत, त्यामुळे नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. यावरचा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल मारलाय की मारायचा की सोडायचा या विमंचनेमध्ये अडकला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गेलाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न इथे अनसक्सेसफुल झालाय. यश प्राप्त झालेले ते फलंदाजाला चौका की तू म्हटल्याप्रमाणे असं वाटतं की हा व्हाईट बॉलसाठी सोडतो की परफेक्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा फायदा उचलला दिनेशने आणि अतिशय मोकळ्या जागेमध्ये एक चांगला लॉफ्टेड शॉट मारायला बघायला मिळाला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स करत क्षेत्ररक्षकाला चकून कौस्तुभला चकवलं त्या चेंडूने आणि 4 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण होत्या त्या प्राप्त केल्या. धावसंख्या 48 पर्यंत जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा तसाच ऑफस्टम आउट ऑफ द ऑफस्टम. यावेळेला मात्र चेंडू बॅटची कडा घेत नाहीये आणि पंच इशारा देतात की हा व्हाईट बॉल आहे. 49 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. बघा विकास दादा ज्या साठी स्ट्राईक घेतली होती तो चौकार त्याने लगावलाय म्हणजे माझ्यामध्ये दमखम आहे हे दाखवलंय, परंतु धाव घेत असताना जी दमछाक झालेली आहे ती पोटाच्या हालचालीवरून इथे आपल्याला समजते. सो क्रिकेटमध्ये फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिटनेस फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये एखादा प्रसंग जर झेलत असाल तर त्या प्रसंगामध्ये तुमच्याकडे 49 धावा आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. लॉंग ऑफला पकडला जातोय झेल. दिनेशचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. जे 49 धावांपर्यंत आपण बघतोय धावसंख्या पोहोचलेली आहे. कौस्तुभसाठी उलेश चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज पुन्हा एकदा आलेलं आहे. धन्यवाद कौस्तुभ. पुन्हा एकदा घेऊन जायचं आहे. बघा कौस्तुभला सुद्धा विश्वास बसत नाही आहे की माझ्यासाठी एवढं प्राइज लावलं जाते. बघा
विकास दादा 49 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही मला असं वाटते 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये एक तरी मोठा फटका आला तर 55 पर्यंत धावत संख्या पोहोचू शकेल. स्वराज गंडला मात्र एकही चेंडू अजून बॅटला खेळायला भेटलेला नाही स्ट्राईकला. आणि कपिल तांडेल येतो फलंदाजीसाठी नवीन बॅटर. उद्देश चौलकर यांच्याकडून आले प्राइज. सॉरी फॉर दॅट. लेग बाय स्वरूपाची एक धाव स्कोर कार्डमध्ये ॲड झालेली आहे. कौस्तुभने ज्या 2 कॅचेस पकडलेले आहेत आणि त्याच्यासाठी उद्देश चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचं म्हणजे टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. कौस्तुभ याच्यासाठी 50 धावा दादा पूर्ण झालेले आहेत. यस 50 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू या इनिंगचा. यज्ञेश बुरांडे चांगली गोलंदाजी करतोय. 2 चौकार जरूर लगावले गेलेत त्याच्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. शेवटचा चेंडू. स्वराज गण याने पिटाळून लावला चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात 1 धाव घेतली. बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि या शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 52 धावा. नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा जमा केलेल्या आहेत, पिटाळलेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते प्रीत 11 साखर या संघासमोर. सामना रोमांचक होणार यात शंकाच नाही आहे, कारण 52 धावा या एक चॅलेंजेबल सन्मानजनक धावसंख्या गाठलेली आहे ती नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाने. आणि संध्याकाळच्या ह्या वेळेमध्ये ज्या वेळेला हवेमध्ये थोडासा मॉइश्चर येतो त्यावेळेला मोठे स्ट्रोक्स मैदानाच्या बाहेर जात नाहीत आणि अशा वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच थोडंसं हे आव्हान पाठलाग करताना थोडंसं अवघडल्यासारखं होईल. परंतु बघूया नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत. उलेश नाकवा स्वतः गोलंदाजी चांगले करतात आणि त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या गोलंदाजांना आपल्या चमूमध्ये आपल्या संघामध्ये घेतलं आहे ते बघायचं आहे आपण. त्याचप्रमाणे प्रीत 11 साखर संघसुद्धा बघूया कोणते बॅटर या ठिकाणी मैदानात पाठवतो आणि 53 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे, ते कशा पद्धतीने पार करतोय ते. हे दोघांच्या मॅचमधील ही जी पहिली लढत आहे, शेवटचा सामना जरी असला तरी बी ग्रुपमधली ही पहिली लढत आहे, पहिल्या फेरीचा हा सामना आहे. बघूया कोणता संघ हा विनर होतोय ते. यस विकास सर, अक्सर कहा जाता है पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते हुए सूरज को ढलने में वक्त लगता है, थोड़ा धीरज रख और जोर लगा क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. बी ग्रुप का यह पहला मैच, आज के दिन का यह आखिरी मुकाबला अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 सीजन 4 का थरार. मैं फिर से एक बार सम्माननीय पंकज जी नाकवा, आशीष जी नाकवा और पूरे अक्षी साखर के ग्रामस्थ, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए मुझे यहाँ पर दावत दी, मेरा सम्मान किया. मैं फिर से एक बार अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व 4 के लिए शुभकामनाएं देता हूं. तुमच्याप्रमाणे मला सुद्धा ते आभार मानायचेच आहेत, कारण मला सुद्धा त्या या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग सर्व गावामध्ये होतात, परंतु अक्षी साखर प्रीमियर लीगची मजा ही वेगळीच आहे, न्यारीच आहे. यामध्ये कॉमेंट्री करायला सुद्धा वेगळी मजा असते, कारण जो सपोर्ट आहे ना या प्रेक्षकांचा, या कमिटीचा, तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मी भरपूर कॉमेंट्री करतो, परंतु या साखर गावामध्ये जे प्रेम मिळतं ते अतिशय चांगला अप्रतिम असं प्रेम आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेला कॉमेंट्री करण्याची खूप खूप मजा आहे आणि त्याबद्दल मला बोलवलं, त्याबद्दल आमच्या दोघांकडून सुद्धा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो या अक्षी साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. प्रीत 11 साखर टीम अपने सलामी के प्रारंभिक जोड़ी जर्सी जल मैदान पर भेजे, क्योंकि आपको पता है बैड लाइट का आपको ही भूदंड यहाँ पर भोगा जाएगा. तो इसके लिए नो टाइम लिमिट यहाँ पर जरूर है. गेंदबाजी करने वाली टीम के लिए 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है. इसीलिए तो विकास सर कहते हैं ना, क्रिकेट में चुकीला माफी नाही. बरोबर आहे, परंतु जेवढा वेळ फलंदाजी करणारा संघ लावेल ना तेवढा त्यावेळेला हवेमध्ये मॉइश्चर जो येतो ना त्यामध्ये षटकार जास्त जात नाहीत. संध्याकाळच्या वेळेला प्रॅक्टिसला जातात, परंतु मॅचला जात नाही आहेत. जमचे फटके मारणं खरोखर कसब असते. यस, क्योंकि ये मैच है, वो प्रैक्टिस है, उस पर दबाव नहीं है. ये प्रेशर यहाँ पर रिलीज करेगा, प्रेशर डिपेंड करेगा कि बल्लेबाज और गेंदबाज किस तरह की इस प्रतियोगिता में
मैच को ले जा सकते हैं। और विकास सर, मैं अक्सर कहता हूं आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं। एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। क्योंकि यहाँ पर अक्षी सागर प्रीमियर लीग का ये थरार काफी बढ़िया आयोजन AK लाइव स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का तहे दिल से वेलकम है, स्वागत है। बघूया सलामीला प्रथमेश आलेला आहे। नॉस्टॅक एंडला आपण बघतोय सुजल बामजी। सुजल बामलीची हेअरस्टाईल बघितलीस ना की रचिन रवींद्रची हेअरस्टाईल आठवते, किंवा आता तो नवीन आपला मुंबईमध्ये जो खेळाडू आला ISPL खेळायला वाडकर, त्याची सुद्धा फलंदाजी तशा, नागेश वाडकर, त्याची सुद्धा हेअरस्टाईल तशाच पद्धतीची आहे। रचिन रवींद्र किंवा नागेश वाडकर यांची दोघांची हेअरस्टाईल सुजल बामजीसारखी आहे की सुजल बामजीची हेअरस्टाईल त्यांच्यासारखी आहे, हे मात्र थोडासा संशोधनाचा विषय असेल। परंतु बघूया कशा पद्धतीने प्रथमेशला गोलंदाजी केली जाते। गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार संघाचा दर्शन पेरेकर, लारा। जरूर दर्शन पेरेकर 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रथमेश, नॉन स्ट्राइक पे सुजल बामजी। गेम इज ऑन, 53 रनों का टारगेट है, पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार बैक टू द बॉलर, ऑन साइड में ड्राइव किया, फील्डर है वहां पर केतन मात्रे। खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय मुंडे गेंद को रोकने में कामयाब होते हुए 1 रन के साथ KL राहुल, आतिया शेट्टी भाभी के हीरो, जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर। यस, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक मारला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता। 1 धाव मात्र मिळालेली आहे। दर्शनचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडून लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, हळवारपणे चेंडू सोडतोय। फलंदाजाला प्रश्न पडतोय की हा वेगळ्या धर्तीचा गोलंदाज कोण आहे। डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये 1 धाव मात्र नक्की मिळते। धावसंख्या झाली 1 ने वाढून लागोपाठच्या 2 चेंडूंवर सिंगल्स 2 धावा। यस, क्योंकि उन्हें पता है 360 डिग्री का ये मैदान, पावर प्ले का ओवर जारी है। 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, एक मिड ऑन की दिशा में, एक लॉन्ग ऑन की दिशा में, और ये 30 यार्ड सर्कल आपको प्राप्त करना है। उसीलिए गति में परिवर्तन, स्लो 1-1 गेंद डालने का प्रयास करते हुए। और देखिए ना विकास सर, जिस दिशा में वो हो कोंबडी पलाली, तंगडी धरून लंगडी घालाया लागली, यहां पर मजबूर किया, जहां पर रन नहीं थी वहां पर 1 रन लेने का मौका। क्या कहोगे विकास सर? चांगला स्ट्रोक होता, परंतु तरुण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता। असं वाटलं होतं की झटकन पकडेल आणि कदाचित क्षेत्ररक्षक तो फलंदाजाला धावचीतच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू त्याच्या हातातून थोडासा निसटला। 1 धाव मात्र मिळालेली आहे ती फलंदाजाला। धावसंख्या झाली 3 धावा। आउट ऑफ द ऑफ स्टंप, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जर केला असता तर कदाचित वाईड बॉल मिळाला असता। खूप सफल झाला। ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आलेला नाहीये। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। यस विकास सर, ऐसा कहा जाता है, ओ लारा क्या गेंद डाला, शानदार गेंद, कमाल की गेंद, यहां पर बल्लेबाज को चकमा दिया। मेरी परिभाषा में विकास सर मैं अक्सर कहता हूं, बकते भजी मागते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, परंतु लाराच्या बाबतीत सांगायचं तर तुम्हाला ब्रायन लारा जबरदस्त 375चा हायेस्ट स्कोर होता पहिला त्यांचा। तो रेकॉर्ड तोडला मॅथ्यू हेडनने, त्याचा रेकॉर्ड पुन्हा तोडला 400 रन्स काढून, 400 रन्स काढून। असा हा ब्रायन लारा, खरोखर हॅट्स ऑफ, एक शैलीदार फलंदाज। अद्यापही लेजेंडरी क्रिकेटमध्ये आपल्याला खेळायला बघितला होता, पण फायनलमध्ये त्याचा खेळ बघायला मिळाला होता। यस विकास सर, ऐसे लेजेंडरी क्रिकेटर के आप जब रिकॉर्ड बताते हो ना तो अपने भी छाती में थोड़े से क्षार खड़े होते हैं। ओहो, इस बार देखिए बैकवर्ड स्कोर लेके दिशा में खेल दिया है, डीप पे प्रोडक्शन है, फील्डर फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका, पर गेंदबाज लारा की यहां पर तारीफ करो उतनी कम। सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं, सामने गेंदबाज लारा है, छक्का कैसे मारूं। कमाल की गेंदबाजी, आउटस्टैंडिंग, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज कहा जाएगा विकास सर। गेंदबाज है लारा, दर्शन पेरेकर। फक्त 4 धावा खर्च केल्या, परंतु मुन्ना नाकवा वॉटर स्पोर्ट्स आणि बाकीचे सर्व वॉटर स्पोर्ट्स जे आहेत ना, बिग बॉस सर्व टीम ह्या
ओपन मॅचेस या ठिकाणी भरवतात, कोणत्याही ठिकाणी आपला संघ भरतात, परंतु हे नवोदित खेळाडू आहेत, त्यांनी फक्त टाळ्या वाजवायला जायचं नाही त्यांच्यासोबत, तर ते कसे खेळतात हे सुद्धा तुम्ही आत्मसात करा. पहिले आपण नाको वॉटर स्पोर्ट्स संघाने ज्यावेळेला गेल्या आठवड्यात या ठिकाणी फायनल मारली, ते केतन म्हात्रे, अक्षय मोन्या कशा प्रकारे खेळत होते त्याचं सुद्धा आपण गेला पाहिजे. आडव्या बॅटनेच फक्त धावा मारल्याच होतात असं नाही आहे की ज्या पद्धतीचा चेंडू आहे तशा पद्धतीने तुम्ही खेळ करून दाखवावा लागेल. यस, जिस दिशा में गेंद है कवर के ऊपर है तो कवर की दिशा में खेलना है. आजकल के बल्लेबाज हेलीकॉप्टर और लेग साइड में शफल होकर अक्सर खेलने का प्रयास करते हैं. दूसरी ओर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज रोहित पाटिल, सबसे कातिल गौतमी पाटिल, पर ये रोहित पाटिल गेंदबाजी के लिए आए. किस तरह की गेंदबाजी करेंगे, आवश्यकता है जिस तरह से दर्शन पेरेकर ने गेंदबाजी की, लारा ने उसी तरह से यहां पर रोहित पाटिल को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया. स्ट्राइक पे बल्लेबाज सुजल बामजी. आता मात्र सुजलला थोडासा मोठा घेर टाकावा लागेल. पहिल्या षटकात आपण बघितलं सुजलला जो फलंदाजी करण्याचा पावित्र्य होता तो योग्य नव्हता. जो फलंदाजाला आवश्यक आहे, ओपनिंगला आलेला फलंदाज कसा पाहिजे तशा पद्धतीने त्याची फलंदाजी झाली नाही, परंतु या वेळेला त्याने ती कसर भरून काढली. चेंडू रडरमध्ये आला, चेंडूला भिरकावून दिलं, परंतु क्षेत्ररक्षण बघा, चांगला प्रयत्न होता, झेल मात्र सुटलेला आहे. 2 धावा मिळतात या पहिल्या स्ट्रोकवर. इसीलिए तो मैं कहूंगा ना, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ये इतना इजी कैच था कि शोले फिल्म के ठाकुर भी लेते बिना हाथों के. पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं. इस बार देखिए कैच छूटने के बाद सर यहां पर डीप कवर बाउंड्री लाइन के पार, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ. वाजवलं तर आपण आमच्या स्वप्नात नको येऊ दे बाबा. तर मी जे शब्द बोललो त्याचा परिणाम कदाचित सुजलवर झालेला असावा. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. पहिल्या चेंडूवर दुवा घेतला, दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला, फुलटॉस चेंडू, नंतरच्या चेंडूवर हा घ्या आणखी एक धडाकेबाज दणकेबाज अप्रतिम असा षटकार. मुन्ना जे आत्ता तुम्ही बोललेत की पकडो कॅच जीतो मॅच, कॅच सुटला त्याचा परिणाम बघा. तर लगातार 3 चेंडूत 12 धावा खर्च आल्या. गोलंदाजावर प्रेशर नक्कीच जाणवते, परंतु आता चांगलं कमबॅक केलं ते. चांगला चेंडू, सिंगल्स घेतलेली आहे. डबलची अपेक्षा आहे का नाही आहे, सिंगल्सवर संतुष्ट आहेत. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या झाली 17 धावा. ऋषभ पंत, ईशा नेगी भाभी के हीरो, जर्सी नंबर 17 ऋषभ पंत. और सर मैं अक्सर कहता हूं जब भी बल्लेबाज को अगर जीवन दान मिला है उन्होंने अपने रंग दिखलाए. इसीलिए तो कहते हैं ना, कन्यादान करो, रक्तदान करो, पर जीवन दान न करो. और ये जीवन दान का फायदा बैटर उठाते हुए सुजल बामजी. और इस बार देखिए खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, और इस बार छोटे मियां के साथ बड़े मियां भी सुभान अल्लाह. गेंद जाएगी का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर विकास सर हवा का नहीं होता. कहने का तात्पर्य गेंदबाजी कर रहा है तो फील्डर को साथ देना जरूरी है. और यहां पर गेंदबाज के ऊपर अटैक करते हुए ओहो, पर इस बार देखिए अच्छी फील्डिंग, वहां पर डायरेक्ट हिट करने का प्रयास. पॉपिंग क्रीज में जरूर पहुंच गए, यहां पर कोशिश की थी विकेट कीपर दर्शन पेरेकर उर्फ लारा. जरूर अच्छा प्रयास करने के बाद स्कोर जहां पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 21. शानदार बल्लेबाजी यहां पर. त्याच दरम्यान पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आहे ते समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात लाराने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु नंतरचं षटक आपण बघितलं रोहित पाटील थोडासा
जास्तच महाग ठरलेला आहे, कारण तब्बल 17 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या आणि 21 पर्यंत धावसंख्या पोहोचवलेली आहे. गेंदबाजी करने वाली टीम मीटिंग में ले, बचे हुए 10 सेकेंड 10 मिनट और 29 सेकेंड बाकी है. गडर ऑन है. अगर आपको अपना एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना है तो आप टाइम पास कर सकते हैं, फिर आपकी मर्जी. तो जरूर बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए सर 32 रनों की आवश्यकता है. 18 गेंदे 32 रनों की जरूरत. और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज शुभ सारंग गेंदबाजी के लिए आते हुए. शुभ सारंग को गेंदबाजी के लिए यहां पर दावत दी है. एक छोटे कद के खिलाड़ी है, इमर्जिंग प्लेयर है. आज गेंदबाजी किस तरह से करेंगे टीम नागवा वाटर स्पोर्ट्स टीम के लिए, जबकि यहां पर जो भरोसा दिखाए विकास सर, ये छोटे कद के खिलाड़ी क्या बड़े प्लेयर के लिए यहां पर संकट मोचन बनेंगे, क्या कहना चाहोगे? नवोदित खेळाडू आहे आणि त्याला हीच संधी आहे, हेच मंच आहे की आपला चांगला परफॉर्मन्स दाखवला पाहिजे त्याने आणि आपल्या स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून आपल्या चांगल्या मेन संघामध्ये त्याला प्रवेश घेण्याची आवश्यकता आहे. शुभ सारंग गोलंदाजी सज्ज झालेला पहिला चेंडू या षटकातील. फुलटॉस चेंडू सरळ षष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाजाची दांडी गुल. कमी आयु में जिन्होंने अपनी गेंदबाजी का नजराना पेश किया है वो गेंदबाज हम देख रहे हैं शुभ सारंग, और अपने नाम की तरह शुभ करने का प्रयास किया है. शुभ मंगल सावधान, बल्लेबाज को सावधान किया और पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. पहिलाच बघा त्याचा या प्रीमियर लीग मधला पहिलाच चेंडू, शेवटचा चेंडू खेळला, 2 धावा काढल्या आणि या चेंडूवर सुद्धा पहिल्याच चेंडूवर विकेट्स घेऊन आपल्या नागवा वॉटर स्पोर्ट्स संघासाठी पुन्हा एकदा विजयाच्या आशा जिवंत ठेवल्यात त्याने. कारण 53 धावांचं लक्ष्य आहे. दुसरं षटक महागडं घेतल्यानंतर त्याला गरज आहे ती आता कमबॅक करण्याची. शुभ सारंग पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त करतोय आणि ज्याने चांगली गोलंदाजी केली तो विशाल राणे, संघाचा कर्णधार फलंदाजीसाठी येतोय. यस, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट विशाल राणे बल्लेबाजी के लिए आए. आज विशाल को अपने नाम की तरह विराट बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि विराट कोहली जिस तरह से रन मशीन बनते हैं उसी तरह से यहां पर इस रनों को प्राप्त करना होगा. बैटर पण याच वेळेला खराब चेंडू, फुलटॉस चेंडू मागच्यासारखा टाकण्याचा प्रयत्न, पुरेपूर समाचार, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. पहिला चेंडू टाकला तशाच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला विशाल राणे फलंदाजीचा करत होता आणि त्याने त्याला बक्षलं नाही. चेंडूवरील नियंत्रण त्याने बरोबर लक्ष ठेवलं आणि भिरकावून दिला चेंडू. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा होता, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, पंचांचा कोणताच इशारा आलेला नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. और पहली बात विकास सर, सॉरी डिस्टर्ब किया आपको, 15 साल की ये खिलाड़ी है, इन्हें एक्सपीरियंस नहीं है, पर एक छक्का आने के बाद साइड चेंज की और लाइन के ऊपर नियंत्रण करते हुए इस बार कम बैक किया है. सॉरी विकास सर, फिर से एक बार कंटिन्यू. नाही बरोबर आहे, परंतु आउट ऑफ द ऑफस्टंप चेंडू टाकला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळेला चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. पंचांचा इशारा येतो, आणखी एक गगनभेदी गगनचुंबी अप्रतिम फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे, परंतु पुन्हा एकदा जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये आणि मोठा मासा गळाला लागतोय. विशाल राणे
इसीलिए तो विकास सर कहते हैं ना, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार। जिस खिलाड़ी ने 2 छक्के लगाए थे, इस मैच में कुशल टर्म लाया था, मोमेंटम को चेंज किया था, उसी गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया था और उसी गेंदबाज ने विकेट प्राप्त की है। क्या कहना चाहोगे? अतिशय चांगला क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. चेंडूवर नियंत्रण ठेवलं, लक्ष ठेवलं, चेंडूचा बरोबर बघितलं कोणत्या ठिकाणी चेंडू येते, बरोबर त्याला हेरलं आणि आपल्या चांगल्या सेफ हँडमध्ये त्याचं कॅचमध्ये झेलात रूपांतर केलं. आणि त्या ठिकाणी विशाल राणे जो धोकादायक ठरत होता, जो विजयातलं अंतर अडसर ठरू शकला असता, त्याला माघारी पाठवलेलं आहे. शुभने जरी 2 षटकार खाल्लेले असले तरी त्याचं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या आयुष्यातली ही पहिली प्रीमियर लीग खेळतोय तो, मोठी प्रीमियर लीग, आणि त्यामध्ये 12 धावा दिल्यात आणि 2 फलंदाजांना बाद सुद्धा केले त्याने. और यस विकास सर, अगर देखे जाए तो 2 छक्के उनके गेंदबाजी के ऊपर प्रतिकार, बाकी के 4 गेंदे डॉट की है. कमाल की गेंदबाजी. अभी 12 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए आते हुए लारा दर्शन पेरेकर गेंदबाजी के लिए आते हुए. पिच पहले ओवर पे जिन्होंने अच्छी शुरुआत की थी ना, वही कप्तान लारा गेंदबाजी के लिए. आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. 12 चेंडूत 20 धावांची आवश्यकता होती, आता मात्र 12 चेंडूत 19 धावा, कारण वाईडच्या स्वरूपात 1 धाव अतिरिक्त काउंट केली जाते. 34 धावा धावफलकावर लागत आहेत. 34 रन स्कोर कार्ड पर बचे हुए 12 गेंदे, 19 रनों की आवश्यकता है. इस बार और पिच गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया है. 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होगी. दर्शक बनेंगे फील्डर, फील्डर बनेंगे दर्शक. हवाई फायर, यह आसमान का इशारा है. कल का सूरज दोबारा है. डीजे तेरह रनों की आवश्यकता है. ओहो, बैक टू द बॉलर विकास सर. कैच लेने का प्रयास था, कैच छूटा है. क्या मैच छूटा है? क्या कहोगे विकास सर? बरोबर आहे, कॅच घ्यायला पाहिजे होता, परंतु अचानक आलेलं लक्ष विचलित झालं. त्याच्यामुळे या मॅचमध्ये आपण बघितलं तर तब्बल 6 झेल सुटले गेलेले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 4 झेल सुटले, या इनिंगला सुद्धा 2 झेल सुटले गेलेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना, सगळी व्यसनं सोडा, तुम्ही दारू गुटखा सर्व सोडा, कॅचेस सोडू नका. धावसंख्या स्थिर आहे, वाढलेली आहे. 1 ने धावसंख्या झाली 41 आणि आणखी त्यामध्ये जोडा धावसंख्या. 1 धाव काढलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतो. यस, बघूया काय चांगला थ्रोट या ठिकाणी आणि अतिशय क्लोज कॉल या ठिकाणी येते. तिसऱ्या पंचाला रेफर केलं जाते. दुसरी धाव झाली का बघूया आपण कशा पद्धतीने या ठिकाणी थ्रो केलेला आहे. चांगला थ्रो होता, चांगलं कलेक्शन आहे आणि थ्रो सुद्धा चांगल्या पद्धतीने स्टंप्सला लावलेला आहे. बघूया परंतु काय निर्णय होते. बॅट कशा पद्धतीने, बॅट हवेत आहे का, बॅट टेकलेली आहे का? आणि यस, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि फलंदाज बाद. दोनों जवानी के मस्ती में चूर. ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका. बल्लेबाज आउट. करावं लागेल AK लाईव्हचं. अतिशय चांगलं प्रक्षेपण तर आहेच, परंतु जे थर्ड अंपायरची जे भूमिका करतात ना, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी थर्ड आईज जे म्हटलं जाते, शंकराचा तिसरा डोळा, त्या पद्धतीचं त्यांचं या ठिकाणी अतिशय चांगलं ऑपरेटिंगसुद्धा आहे. थँक्यू सो मच AK लाईव्ह. आपला खरोखर मनपूर्वक आभार. या ठिकाणी कोणी अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं हे चॅनल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाराचा. पुन्हा एकदा खराब चेंडू, फुल टॉस. चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू जातोय 1 बाउन्स डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. आणखी एक आलेला आहे, एक महत्वपूर्ण चौकार. थैंक यू डीजे मास्टर. विकास सर, गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गया क्रॉस और इस मैदान पर कहते हुए आई एम द बॉस. गेंद गई सीमा पार, चौकार. चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 46 और 46 के बाद ये देखिए अपुन का फटका. 1 रन की आवश्यकता है. बैटर स्कोर जा पहुंचा है 52 रन. 1 रन की आवश्यकता है.
टाकली बोलतात ना, एखादा गोलंदाज मान कसा टाकतो, तशा पद्धतीचे शेवटचे 2 चेंडू बघायला मिळाले होते. थांबा आपण बघूया बीमर आहे का ते बघायला, ते थर्ड अंपायरद्वारे चेक केलं जाते. लारा 10 धावा पाहिजे होत्या, 11 धावा तब्बल पाहिजे होत्या आणि नवीन बॅटर मैदानात आला होता. आपण धावसंख्या कशी गोलंदाजी करायला पाहिजे होती, पण शेवटचे 2 चेंडू अतिशय खराब पद्धतीचे टाकले. फुलटॉस चेंडू होता. तिसरे अंपायर या ठिकाणी निरीक्षण करतायत. बघूया काय निर्णय येतोय त्यांचा. इट्स अ फेयर डिलीवरी. इट्स अ फेयर डिलीवरी. स्कोर कार्ड पर 52 रन, 1 रन की आवश्यकता है. शानदार बल्लेबाजी और अक्षय साखर प्रीमियर लीग. जरूर बल्लेबाज थोड़ा सा स्टांस लिए थे, थोड़ा सा कट. 1 रन की आवश्यकता है. शेवटचा चेंडू. लारा अतिशय चांगला चेंडू होता यावेळेला, परंतु चांगल्या पद्धतीने फटकावला जातोय आणि मॅच विनिंग स्ट्रोक्स या ठिकाणी आलोकच्या बॅटमधून विजयी फटका पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. विनिंग्समध्ये मॅच खेळण्यासाठी. बघूया. अभिनंदन प्रीती 11 साखर आणि हार्ड लक नाकवा वॉटर स्पोर्ट्स. आणखी एक संधी आहे आपल्याला शेवटच्या दिवशी. आपण नक्कीच त्यामध्ये विजयश्री प्राप्त कराल अशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी विशाल राणे सामनावीर फलंदाजी करत असताना 2 षटकारांच्या सहाय्याने 12 धावा केल्यात आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट सुद्धा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण प्राप्त केल्यात. त्याचबरोबर उलेशजी नाकवा आणि कौस्तुभ यायचं आहे आपलं पारितोषिक, जे कॅश प्राईज आहेत आपल्यासाठी ते स्वीकारायचे आहेत आपण. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, ओव्हर टू टॉस बॉक्स.